एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे हे गेल्या 10 वर्षांपासून रावेर लोकसभेच्या खासदार आहेत. मात्र यावेळेला नवखा चेहरा असलेले उद्योजक श्रीराम पाटील हे त्यांच्या विरुद्ध लढत देत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून आपले नशीब आजमावत आहे. भाजपला नेहमी सोपी जाणारी ही लोकसभा महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांच्या रूपाने काटेकी टक्कर होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. रावेर तालुक्यामधील रहिवासी असलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांनी रक्षा खडसे यांच्या विरुद्ध तगडे आवाहन उभे केल्यामुळे निवडणूक प्रचाराला खरी रंगत आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आज त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून गेल्या 10 वर्षांपासून जनतेचे प्रश्न आहेत तसेच आहेत असं ते म्हणाले. हे प्रश्न सोडवण्याचा किंवा त्यांना योग्य पर्याय शोधून आणण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. दादा, आपल्याला पहिल्यांदा लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? खरं तर मी प्रथमतः आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी पवार साहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते यांच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मागेल की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या माणसावरती विश्वास टाकला आणि आता मला माझी जबाबदारी केली. तो विश्वास मला सार्थक बनवायचा आहे आणि खूप मनस्वी आनंद आहे की मी कुठली निवडणूक लढलेलो नाही आहे किंवा माझ्या घराचा कुठलाही वारसा नाही आहे, तरीसुद्धा मला त्यांनी दिली. त्यामुळे खरंच मनस्वी आनंदी आणि त्यांचा धन्यवाद मानतो. आपण जर लोकसभेमध्ये प्रथमच खासदार म्हणून निवडून गेला तर रावेर लोकसभेसाठी आपलं विजन काय असेल? तसं आपल्याला कल्पना आहे, सर्व जनतेला सुद्धा कल्पना आहे की निवडून तर यायचंच आहे. ही उमेदवारी जी जनतेला सुपूर्द केलेली, त्यामुळे लढाई जनता आणि प्रस्थापित खासदार त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर माझा एकच प्रश्न असा आहे की एकच विषय असा आहे की विजन हे कसं फ्युचर 25 वर्षाचं विजन असायला पाहिजे माणसं कुठल्याही नेत्याकडे किंवा कुठल्याही प्रतिनिधीकडे. आणि आपल्याला कल्पना आहे, जनतेला कल्पना आहे की मी कुठून कुठे आलेलो आहे. ते जास्त काही सांगण्याची गरज नाही, कारण की मी एका मेकॅनिकल इंडस्ट्रीजपर्यंत आलेलो आहे. आणि जे प्रश्न आहेत असे कुठले प्रश्न नाही आहेत असं म्हणावं लागेल आता. पण सर्वच प्रश्न तसेच आहेत. गेल्या 10 वर्षापासून कुठल्याही प्रश्नाला हात लोकप्रतिनिधींनी घातलेला नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जिथे आहेत तिथेच आहे. शेतकऱ्या मालाच्या भावाबद्दल प्रश्न जिथे तिथेच आहे. सर्व उपोषण करतात, निंबू पाणी देतात, सोडवतात आणि पुन्हा तेच प्रश्न पुन्हा पुढच्या वर्षी येतात. मला फक्त एकच आहे की जे प्रश्न आहेत आता त्याच्यावरती सोल्युशन काढणं हा माझी जबाबदारी असणार आहे. त्याच्यावरती पर्याय काढणं हा जबाबदारी असणार आहे. आणि त्याचप्रमाणे हे प्रश्न ठामपणे, जनतेचे प्रश्न ठामपणे संसदेत मांडणे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करणे हेच माझा उद्देश आहे.